येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैऱ्या देखील सुरू आहेत. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यात महायुतीला किती जागा मिळणार याची आकडेवारीच मांडली आहे. भाजपला अंदाजे 13 जागा ते 14 जागा मिळतील असा एक अंदाज आहे. शिंदे गटाला तिथं 3 जागा मिळतील असा एक अंदाज आहे आणि अजितदादांना एक सुद्धा जागा तिथं मिळणार नाही असाही अंदाज आहे. त्यांनी सगळे जर गणित एकत्रित केली तर 16 ते 18च्या आसपास महायुती या महाराष्ट्रामध्ये सीटच्या बाबतीत राहील असं वाटतं. आमदार रोहित पवार यांनी जागा वाटपांबाबत थेट आकडेवारी सांगितल्यानं महायुती आणि मित्र पक्षाकडून आणखी जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. परंतु राज्यात कोणाला किती जागा मिळणार याचं चित्र मात्र 4 जून नंतरच स्पष्ट होईल. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.